एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री होण्याचा प्रवास हा अत्यंत उत्कंठावर्धक आणि एखाद्या सिनेमाचे कथानक वाटेल असा राहिलाय. शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षामध्ये बंड करणे, हे बंड यशस्वी करून दाखवणे, ठाकरे या आडनावाला आव्हान देणे, त्याच वेळेला राज ठाकरेंसारख्या नेत्याला जवळ करणे, दिल्लीत भाजपशी जुळवून घेणं, या सगळ्या कसरती एकनाथ शिंदे यांनी त्यांना मिळालेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये अत्यंत धोरणी पद्धतीने करून दाखवल्या. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची गाडी इतकी सुसाट सुटली की ही गाडी कंट्रोल करणं आता फडणवीसांच्याही हाताबाहेर गेले. आताही महायुतीमध्ये जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या चांगलेच नाकीनऊ आणलेत. 70 ते 80 जागा शिंदेंना सोडाव्यात असं वाटणाऱ्या भाजपला आता शिंदेंनी चांगलंच दमवलंय. एकनाथ शिंदे हे 100 जागा मागतात अशी माहिती मिळते, पण कानामागून आली आणि तिखट झाली या म्हणीनुसार राजकारणामध्ये फडणवीसांना आणि अजित पवारांना ज्युनियर असणारे एकनाथ शिंदे हे महायुतीच्या सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना खरोखरच डोईजड झाले आहेत का, आणि जर झाले असतील तर ते कसे झाले आहेत, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात. नमस्कार, मी समीर मोरे, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील असं कुठल्याही पत्रकाराला, राजकीय पंडितांना कधीच वाटलं नव्हतं. राजकारणात कधीच कुठल्या गोष्टीचा भरोसा देता येत नाही हे जाणून तत्कालीन राजकीय परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री केलं. ही एक प्रकारची तडजोड होती हे एकनाथ शिंदे आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी दोघांनाही चांगलंच माहिती होतं. 2.5 वर्ष होती म्हणून शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. पुढच्या वेळेस पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा चर्चा त्यावेळेला रंगल्या होत्या. पण राजकारणात काहीही होऊ शकतं हे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं. कारण आता 2.5 वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या चांगलेच नाकीनऊ आणलेले दिसत आहेत. आणि आता परत जर महायुतीचं सरकार आलं तर पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असणार अशा जोरदार चर्चा सुरू आहेत. राज्यातली जी भाजपची पुढारी मंडळी आहेत त्यांना शिंदेंना आवरायचं कसं हा प्रश्न पडलेला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलन ही महायुती सरकारची मोठी डोकेदुखी बनली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांची जवळची माणसं मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये पेरून मनोज जरांगेंच्या जवळ ठेवून हे आंदोलन अत्यंत चाणाक्षपणे हाताळलं. त्याचा फायदा अर्थातच एकनाथ शिंदे यांना लोकसभेला झाला. शिवसेनेची मराठा मतं ही कायम राहिली. याशिवाय जरांगे पाटील यांनी शिंदे यांच्यावर एकदाही टीका केली नाही. जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शब्दाबाहेर नाहीत. जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांचं ऐकतात. जरांगे पाटील यांचं आंदोलन जर कोणी सोडू शकत असेल तर ते फक्त एकनाथ शिंदे अशी प्रतिमा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या करून दाखवली. याच वेळेला दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान टीका करत होते. भाजपला मतदान करू नका असं आवाहन करत होते. भाजपलाही लोकसभेला याचा चांगलाच फटका बसला. त्यावेळी शिंदे यांनी त्यांचा मराठा असणं हे अत्यंत धूर्तपणे वापरून घेतलं आणि मराठा आरक्षणासारखा बिकट किचकट प्रश्न स्मार्टपणे हाताळला. लोकप्रिय योजनांची घोषणा करणे, प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध करून देणे, विकासाची मोठी कामं करणे, याशिवाय जरांगे सारखं आंदोलन हाताळणे, हिंदुत्वाचं आक्रमक धोरण महाराष्ट्रात राबवणे, या सगळ्या गोष्टींमुळे एकनाथ शिंदे यांचा सूत दिल्लीतल्या भाजप नेत्यांशी चांगलं जुळलं. एकनाथ शिंदे यांना दिल्लीतल्या अमित शहा असो किंवा नरेंद्र मोदी या सर्वोच्च नेत्यांशी संपर्क करायला आता देवेंद्र फडणवीस यांची गरज उरली नव्हती. अर्थातच एकनाथ शिंदे यांचं वजन दिल्ली दरबारी चांगलंच वाढलंय आणि हीच महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांची खरी डोकेदुखी बनली आहे. मधल्या काळात शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या 10 दिवसात 2 वेळा भेटीगाठी झाल्या. शरद पवार आणि शिंदे यांच्या भेटीगाठींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. त्यावेळेला काय चर्चा झाली हे कळू शकलं नाही, पण शरद पवारांकडून ही एक प्रकारची केलेली साखर पेरणी होती असं म्हटलं जातंय. कारण महाराष्ट्रात कुठल्या एका पक्षाचं सरकार बनेल अशी राजकीय परिस्थिती नाहीये. त्यामुळे भविष्यात जर गरज पडली तर एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध असणे फायद्याचे ठरेल असं शरद पवारांचं समीकरण असावं. एकनाथ शिंदेंनी एकाच वेळेला जरांगे असो किंवा पवार सगळ्यांशी चांगले संबंध ठेवलेत. दुसरीकडे शरद पवार असो किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर एकच नेता आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचा उधळलेला वारू देवेंद्र फडणवीस कसा आवरणार आणि जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदे यांना किती जागा मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.